नमस्कार प्रेक्षकांनो, सुने चौघड मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण आता असे पाहतोय की इकडे जयला समजलेला आहे त्याला फसवणारी व त्याच्यासोबत प्रेमाचं नाटक करणारी मुलगी कोण आहे हे जयला कळून चुकलेलं आहे आणि जयला समजलेलं आहे की शर्वरी तीच मुलगी आहे। मात्र जयला असा प्रश्न पडलेला आहे की हे सर्व शरू कशासाठी करत असेल आणि यामधून तिला काय प्राप्त होत आहे हे सगळं पाहण्यासाठी आता उलट तपासणी म्हणून जय शर्वरीला त्याच्या केबिनमध्ये बोलवून घेतो आणि त्यानंतर मला तुझी मदत हवी आहे, मला एक मुलगी मेसेज करते आणि मी आता ठरवले की तिला माझा वेळ द्यायचा आणि तिच्याशी चांगलंच बोलायचं, म्हणून आता मला तुझी मदत हवी आहे, मला एक मुलगी आवडते असं त्याने सर्व खोटं सांगितलेलं आहे। आणि त्यानंतर आता शर्वरी इकडे आनंदी झालेली आहे व शर्वरीला असं वाटत आहे की खरंच जय कोणाच्या तरी प्रेमात पडेल आणि लवकरात लवकर त्याचंही लग्न होईल, म्हणजे माझ्या आशुताईला आणि गौतमला लग्न करायला वाट मोकळी होईल। हा सर्व शर्वरी आणि मॅकने केलेला प्लॅन आहे आणि त्यानंतर आता शर्वरी एका वेगळ्याच भ्रममध्ये आहे, मात्र याचे बॅड इफेक्ट्स जे काही होणार आहेत ते तिला अजूनही समजत नाही आहेत। आता शर्वरीला केबिनमध्ये बोलवल्यानंतर जय आता मेसेज करत आहे व बाहेरून त्या मेसेजचा रिप्लाय इकडे मॅक देत आहे। मॅकला थोड्या गोष्टी समजत नाही आहेत, मात्र इकडे त्याने आता तिचं नाव नेहा ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आता ती काय करते व कुठे राहते हे सर्वच ते सांगून टाकलेलं आहे। आणि त्यानंतर जयने तिला विचारलेलं आहे की तुझी आवडती एखादी गोष्ट सांग किंवा तुला काय आवडतं हे सांग। हे सांगितल्यावरती आता इकडे मॅक फसलेला आहे आणि मॅकने स्वतःची आवड सांगून टाकलेली आहे। त्यानंतर जय चिडतो आणि ही काय मुलगी आहे का मुलगा, मला नक्की समजतच नाही आहे की माझ्यासोबत असला प्रँक कोण करते। एका वेळेसाठी तर मला असं वाटतंय की एखादा मुलगाच मुलीचा आवाज काढून माझ्यासोबत बोलत आहे। मात्र इकडे शर्वरी आता घाबरते आणि शर्वरी बोलू लागते की अरे पण तू असं कसं बोलू शकतोयस, तुझ्यासोबत बोलताना तो मुलीचाच आवाज येतोय ना, मग एवढं कसं काय तू कॉन्फिडन्सने सांगू शकतोयस की आत्ता तुझ्यासोबत बोलणारा मुलगाच आहे। जयला समजलेला आहे, मात्र जय आता शर्वरीची उलट तपासणी घेत आहे। त्यानंतर शर्वरीला तो बोलून जातो की मला खात्री करून घ्यायची आहे ही नक्की मुलगीच आहे ना, हिला मी भेटायला बोलवू का, असं पण ती माझ्यासोबत बोलताना खूपच रोमॅन्टिक बोलते तर ती मला भेटण्यासाठी नक्की हो बोलेल। आता इकडे जय हा तिला भेटण्याचं टायमिंग विचारू लागतो। शर्वरीला पूर्णपणे टेन्शन आलेलं आहे की आता याने भेटायला बोलवलं तर पुढे काय होणार आहे आणि भेटायला कोण येणार आहे, इकडे कोणीच मुलगी नाही आहे तर मी जयसोबत असल्यावरती कोण मुलगी त्याला फसवणार आहे। हा सर्व विचार करून आता शर्वरी पूर्ण घाबरलेली आहे आणि त्यानंतर आता इकडे मॅकने हो मी तुला भेटायला यायला तयार आहे, तू फक्त मला लोकेशन टाक असं सांगितलेलं आहे। मॅकच्या उत्तराने शर्वरी पूर्णपणे घाबरून गेलेली आहे आणि याच्या समोर आता कोणती मुलगी खोटं बनवून आणायचं हे सुद्धा तिला विचार पडलेला आहे। त्यानंतर आता इकडे वेळ आणि पत्ता मॅकने जयला मेसेज केलेला आहे आणि यावरती वेळेत पोच असं सांगितलेलं आहे। इकडे जय आनंदी होतो आणि या पत्त्यावरती आपण दोघे जाणार आहोत, मला तिला भेटायचं आहे आणि अशी मी कोणत्या तरी मुलगीला भेटण्याची पहिलीच वेळ आहे, त्यामुळे मला काही बोलायचं हे सुचणार नाही, त्यासाठी तू तिकडे हवीस असं सुद्धा आता जयने शर्वरीला सांगितलेलं आहे। आणि इकडे शर्वरी पूर्णपणे अडकलेली आहे। शर्वरीने आता जयसोबत येण्यासाठी होकार दिलेला आहे आणि त्यानंतर मॅक आणि शर्वरी हे चहाच्या टपरीवरती भेटलेले आहेत आणि तिकडे ते दोघेजण विचार करत आहेत की आता पुढे काय करायचं, पुढे काय होणार। जयला भेटायला तर गेलंच पाहिजे, नाहीतर शायनर उलट तपासणी करेल, त्याला समजलं तर नसेल ना आपण त्याच्या खोलीवरती आलो होतो ते, हे सर्वच आता ते दोघे जण बोलत असतात। त्याचवेळी तिकडे जय येतो आणि आपण भेटायला जाणार आहोत ना, तू काय ठरवलं आहेस, वेळ जवळ येते त्यामुळे तू रेडी राहा, आपण आत्ताच जाणार आहोत। इकडे आता मॅकने विचारलेलं आहे की सर मी तुमच्यासोबत येऊ का, इकडे शर्वरी त्याला बोलते की अरे नको, तू 2 मुलं पाहून ती खूप घाबरून जाईल आणि तू इकडेच थांब। आता इकडे शर्वरीने प्लॅन केलेला आहे की मॅकला साडी घालून, रेड कलरची साडी व
छत्री घेऊन ये असं सांगायचं आणि त्यानंतर तिकडे शर्वरी मॅकला जयपासून प्रोटेक्ट करेल. आणि आता इकडे शर्वरी ही आता जयसोबत जाण्यासाठी तयार झालेली आहे. तर जय आणि शर्वरी त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर जय बोलू लागतो की इकडे तिने फसवलेलं आहे आपल्याला, अजूनही ती का आलेली नाही, ती तर रेड साडी घालून येणार होती. शर्वरी पूर्ण घाबरलेली आहे आणि जयला समजत आहे की शर्वरीचा खेळ आता उघडकीस येणार आहे. मात्र जयला शर्वरीच्या तोंडातून या सगळ्या गोष्टी ऐकायच्या असतात. तिने हे कशासाठी केलंय व एवढं खोटं ती का बोलतीये हे सर्वच त्याला जाणून घ्यायचं असतं. मात्र शर्वरी खरं बोलण्यासाठी तयार नसते आणि त्यानंतर आता इकडे जय व शर्वरी गार्डनमध्ये पोहोचलेले आहेत आणि अचानकपणे शर्वरीला आता रेड साडीमध्ये असलेला मॅक दिसतो आणि त्यानंतर ती बोलू लागते की हे बघ. जयला ती सांगत आहे की हे बघ, आली ती तुझी प्रियसी आणि पहा तिकडे आहे. त्यानंतर जय पाहतो तर हो, तीच आलेली आहे आणि मला तिला पाहायचं आहे समोरून, ती कशी दिसत आहे. हे बोलून आता जय तिच्या जवळ जाणार. तेवढ्यातच आता शर्वरी ही धावत पुढे जाते आणि असं अनोळखी मुलीला एकदम समोरून पाहिलंच तर ती बिचारी लाजून इकडून निघून जाईल. अजून तिच्याशी ओळख नाही आहे तोपर्यंतच तू एवढं कशाला करतोयस. आणि जयच्या समोरच ती दोन्ही हात पसरून उभी राहते आणि त्यानंतर जयला तिच्या जवळही जाऊ देत नाही. मॅक इकडे पूर्णपणे घाबरून गेलेला आहे की जय सरांना समजलं की हे सर्व नाटक मी केले तर ते मला प्रमोशन तर सोडाच पण कामावरून काढून टाकतील. आणि कामावरून काढून टाकलं तर काय होईल, मला दुसरीकडे कुठे कामच भेटणार नाही. आणि हे सगळं असं नको व्हायला. तायडे आज मला यांच्यापासून वाचवू दे असं सुद्धा बोललेली आहे. आणि आता जय हा तिला प्रश्न विचारत आहे मात्र ती फक्त मानेने उत्तर देत आहे आणि पाठीमागे तर बघतच नाहीये. व त्यानंतर आता इकडे येणाऱ्या प्रोमोत आपण असे पाहतोय की आता जयला समजलेलं आहे की नक्की हे सर्व हे का करत होते आणि जयने आता मॅक समोरच सर्व गोष्टी उघडकीस आणलेल्या आहेत. येणाऱ्या प्रोमोत आपण असे पाहतोय की जय हा शर्वरीला बोलत आहे की शरू चल, मला तुला काहीतरी दाखवायचं आहे, माझं तुझ्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे. शर्वरीला असं वाटलेलं आहे की सगळ्या गोष्टी सेट झालेल्या आहेत. मात्र मॅकने तिचा फोन न उचलल्यामुळे शर्वरीसुद्धा घाबरलेली आहे. आणि त्यानंतर आता शर्वरी ही जयच्या केबिनमध्ये येते आणि पाहते तर काय, इकडे जय तिला बोलत आहे की मला तुला काहीतरी दाखवायचं आहे, तुला मला कोणाला तरी भेटवायचं आहे आणि ते भेटल्यानंतर तू खूप आनंदी होणार आहेस. आनंदी म्हणजे कसली, शॉकच होणार आहेस. आणि त्यानंतर जय हा शर्वरीला दाखवतो तर इकडे मॅक आता खाली बसलेला आहे आणि त्याने स्वतःच्या चेहऱ्यावरती छत्री पकडलेली आहे आणि लाल साडीमधलाच लूक असतो. आणि त्यानंतर शर्वरी त्याला पाहते आणि इकडे दोघेजणही शॉक होऊन जातात. मॅकचा चेहरा पूर्णपणे पडलेला आहे आणि जयला सर्व सत्य समजलेलं आहे. हे येणाऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला भेटते. मात्र जयने हे सर्व कसं शोधून काढलं हे पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन मालिकांचे एपिसोड्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.